आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे आणि ह्या प्रवासात प्रत्येक स्त्री अनेक भूमिका निभावत असते. कधी ती आई असते, कधी मुलगी, कधी पत्नी, तर कधी स्वतःच्या स्वप्नांसाठी झगडणारी एक मजबूत व्यक्ती. या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःला समजून घेणं, स्वतःची ओळख जपणं आणि आयुष्याला योग्य दिशा देणं खूप महत्त्वाचं ठरतं. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जगात अनेकदा स्त्रिया स्वतःच्या गरजा, स्वप्न, आनंद मागे ठेवतात. पण खरं समाधान तेव्हाच मिळतं जेव्हा आपण स्वतःसाठी जगायला शिकतो. आयुष्य अधिक अर्थपूर्ण, संतुलित, बॅलन्स आणि आनंदी बनण्यासाठी काही मूलभूत तत्त्व आवश्यक असतात. आणि काही मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की जीवनातले ते असे कोणती तत्त्व आहेत जी आपल्याला आतून मजबूत आणि आनंदी बनवतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिलं आणि महत्त्वाचं ते म्हणजे पर्पज. आपल्या आयुष्याला काहीतरी उद्देश असावा, आपले काहीतरी गोल आपण स्त्रियांच्या आयुष्यात काहीतरी पर्पज असणं म्हणजे तिच्या जीवनाला नवीन दिशा मिळणं होय. जेव्हा आपल्याला मी काय करत आहे आणि मी हे का करत आहे याचं स्पष्ट उत्तर मिळतं तेव्हा प्रत्येक प्रयत्नाला अर्थ प्राप्त होतो. अनेक वेळा स्त्रिया कुटुंब, नोकरी, जबाबदाऱ्या ह्यात इतक्या गुंतून जातात की स्वतःचा जो काही लाईफ पर्पज आहे किंवा काय आहे ते विसरतात. पण स्वतःसाठी एक ध्येय ठरवणं खूप गरजेचं आहे. ते शिक्षणाशी संबंधित असेल, करिअरशी असेल, व्यवसायाशी असेल किंवा अगदी स्वतःच्या आवडीनिवडीशी. जे काही पर्पज असेल ते आपल्याला सकाळी उठण्याचं कारण देतो. जेव्हा आपण आपल्या ध्येयासाठी काम करतो तेव्हा अडचणी कमी वाटतात. कारण आपल्याला माहीत असतं की आपल्याला कुठे पोचायचं आहे, आपलं फोकस कुठे पाहिजे. उद्देशामुळे आत्मविश्वास वाढतो आणि आपल्या निर्णयांमध्ये स्पष्टता येते. एक स्त्री म्हणून तुमचा लाईफ पर्पज फक्त इतरांसाठी जगणं नसून स्वतःची स्वप्न पूर्ण करणं ही आहे. स्वतःच्या मनाला विचारायचं आहे, मला खरंच काय हवं आहे आणि त्या दिशेने छोटे छोटे पावलं टाकायला सुरुवात करायची आहे. आपल्या पर्पजमुळे जीवनात समाधान मिळतं. जेव्हा आपण आपल्या ध्येयाकडे प्रगती करत असतो तेव्हा आपल्याला स्वतःचा अभिमान वाटतो, आपण स्वतः आनंदी राहतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात एक मजबूत उद्देश ठेवा आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करा. तुमचं कितीही बिझी शेड्यूल असेल त्यातून थोडासा वेळ त्यासाठी तुम्ही नक्की काढा. बघा तुम्हाला आतूनच खूप छान आणि आनंद वाटेल. दुसरं म्हणजे पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता. पॉझिटिव्हिटी म्हणजे प्रत्येक परिस्थितीत चांगलं पाहण्याची क्षमता, ना की प्रत्येक वेळेस चांगला विचार. कारण आपल्या मनामध्ये विचार तर सगळेच येतात, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह सगळेच येतात, परंतु प्रत्येक परिस्थितीत काहीतरी चांगलं बघण्याची क्षमता. आयुष्यात प्रत्येकाला चढ-उतार येतात. कोणाचंच आयुष्य सर्व गोष्टींमध्ये 100% नाही आहे. पण त्या परिस्थितीत आपली विचारसरणी कशी आहे हे फार महत्त्वाचं ठरतं. स्त्रियांनी विशेषतः सकारात्मक राहणं गरजेचं आहे कारण त्या अनेक भूमिका निभावत असतात. आई, मुलगी, पत्नी, बिझनेस वुमन. त्यामुळे सकारात्मक विचारसरणीमुळे ताण कमी होतो, स्ट्रेस कमी होतो, मन शांत राहतं. आणि जेव्हा आपण हे शक्य आहे असा विचार करतो तेव्हा आपली कृतीही तशीच होते. निगेटिव्ह थिंकिंगमुळे जे विचार असतात, निगेटिव्ह थॉट्स ते आपल्याला थांबवतात. पण पॉझिटिव्ह थॉट्स आपल्याला पुढे जाण्यास मदत करता, आपल्याला एक प्रेरणा देतात. तुम्ही स्वतःला दररोज पॉझिटिव्ह गोष्टी सांगायच्यात की मी सक्षम आहे, मी माझं ध्येय गाठू शकते. अशा छोट्या छोट्या गोष्टींचा मनावर चांगला परिणाम होतो. आणि सकारात्मकता म्हणजे समस्या नाकारणे नाही तर त्यावर उपाय शोधायचा, ही एक वृत्ती आपल्यामध्ये डेव्हलप होते. कंप्लेंट न करता आता काय, ठीक आहे, आता परिस्थिती अशी आलेली आहे, व्हॉट नेक्स्ट, आपण असा विचार करायला सुरुवात करतो. आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक अडचणीतून काहीतरी नवीन शिकता तेव्हा तुम्ही अधिक मजबूत होतात. स्त्री म्हणून आपल्यामध्ये खूप शक्ती आहे, फक्त त्या शक्तीला सकारात्मकतेच्या माध्यमातून योग्य दिशेने वापरायचं आहे. म्हणजे आपलं मन आनंदी राहील आणि आनंद हीच आपल्या जीवनाची गुरुकिल्ली आहे असं मला वाटतं. तिसरं म्हणजे प्रायोरिटीज. जीवनामध्ये सर्व काही एकाच वेळी सांभाळणं शक्य नसतं, म्हणून प्रायोरिटीज ठरवणं अत्यंत आवश्यक आहे. स्त्रियांच्या आयुष्यात अनेक जबाबदाऱ्या असतात. ह्या सगळ्यांमध्ये ना एक बॅलन्स राखण्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे ओळखणं गरजेचं आहे.
आता समजा मला करिअरमध्ये गॅप घ्यावा लागला कारण माझी प्रायोरिटी माझी मुलं होती. त्यामुळे मला तो गॅप घ्यावा लागला आणि तो गॅप ॲक्सेप्ट करणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ठरवता की कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यायचं, तेव्हा तुमचा वेळ आणि ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जाते. त्यामुळे ताण कमी होतो आणि काम व्यवस्थित पूर्ण होतात. नाहीतर मग आपण स्वतःच्याच मनाशी लढत असतो. अनेक वेळा स्त्रिया स्वतःला शेवटी ठेवतात, पण हे योग्य नाही आहे. स्वतःचं मग ते आरोग्य असेल, मानसिक शांतता असेल किंवा आनंद, हे सर्व फार महत्त्वाचं आहे. दररोज तुमच्या कामांची यादी तयार करा. त्यामध्ये काय अनावश्यक आहे, काय आवश्यक आहे हे आधी ठरवा, प्रायोरिटी ठरवा. नाही म्हणायला शिका, कारण प्रत्येक गोष्ट स्वीकारणं शक्य नाही. कारण तुम्ही थकला तर तुमची चिडचिड होणार, ती पूर्ण घरावर निघणार. अल्टिमेटली सगळ्यांच्याच हेल्थवर त्याचा परिणाम होणार. योग्य प्रायोरिटी जर आपण ठेवली तर जीवन आपलं अधिक सुसंगत आणि सोपं होतं, बॅलन्स होतं. त्या आपल्या आयुष्यात प्रायोरिटी खूप आणि खूप महत्त्वाची आहे. चौथा म्हणजे पेशन्स. आजकाल आपण खूप पेशन्सलेस झालेलो आहोत. आपल्याला सगळं एका क्लिकवर पाहिजे आहे, सगळं झटपट पाहिजे आहे. कुठे लाईन बघितली, बापरे इतका वेळ लागणार आहे, आपल्याला कसं तरी व्हायला लागतं. आपण लगेचच मोबाईल काढून त्यामध्ये बघायला लागतो. पेशन्स खूप महत्त्वाचे आहे, जे आपले आजकाल कमी होत आहे. त्यामुळे आपला कदाचित स्ट्रेस जास्त वाढत आहे. कारण पेशन्स म्हणजे योग्य वेळेची वाट बघणं आणि ती वाट बघण्याची ताकद म्हणजे पेशन्स. आजकालच्या फास्ट वर्ल्डमध्ये प्रत्येकाला लगेचच परिणाम, रिझल्ट हवे असतात. परंतु रियालिटीमध्ये यश मिळवण्यासाठी थोडं वेळ आणि संयम या दोघी गोष्टी आवश्यक असतात. स्त्रियांच्या आयुष्यात अनेक वेळा अशा परिस्थिती येतात जिथे लगेच उत्तर मिळत नाही. अशा वेळी शांत राहणं, परिस्थितीला समजून घेणं आवश्यक असतं. पेशन्समुळे आपण घाईघाईत चुकीचे जे निर्णय घेतो ना, त्यापासून थोडंसं वाचतो. आणि पेशन्स ठेवणं म्हणजे काय कमजोरी नाही आहे, तर ती एक ताकद मोठी आहे. कारण पेशन्स असणारी व्यक्ती परिस्थितीला योग्य प्रकारे हँडल करू शकते आणि योग्य डिसिजन घेऊ शकते. आणि आपलं मन शांत राहतं, त्यामुळे नातेसंबंध आपले मजबूत राहतात आणि कोणत्याही परिस्थितीत घाई न करता संयम आपण ठेवतो, त्यामुळे आपला स्ट्रेस कमी होतो. पाचवी गोष्ट म्हणजे परसिस्टंट, सातत्य. कोणतंही काम आपण हाती घेतलं तर त्याला फक्त आणि फक्त कन्सिस्टन्सीच महत्त्वाची असते आणि त्यामुळेच आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात. मग ते वजन कमी करायचं असेल, मुलांना चांगलं घडवायचं असेल किंवा तुम्हाला तुमचं चॅनल स्वतःचं ओपन करायचं असेल, त्याचा सक्सेस तुम्हाला पाहिजे असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय महत्त्वाचं असतं ते म्हणजे सतत मेहनत आणि चिकाटी. कारण यश एका दिवसात मिळत नाही आहे. हार न मानता प्रयत्न करत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. अनेक वेळा सुरुवात उत्साहाने होतो, पण अडचणी आल्या की आपण लगेच थांबतो. इथेच सातत्य महत्त्वाचं असतं. अपयश आलं तरी पुन्हा उभं राहायचं, प्रयत्न करत राहणं हीच खरी जिद्द आहे. म्हणून आपल्यामध्ये ॲज अ स्त्री खूप सहनशक्ती भरपूर आहे, ताकद भरपूर आहे. म्हणून ह्या ताकदीचा उपयोग सातत्याने पुढे जाण्यासाठी करायचा आहे. दररोज थोडं थोडं काम केल्याने मोठं ध्येय साध्य होतं. स्वतःला प्रेरणा देत राहायचं आहे आणि आपल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करायचं. ह्यामुळे होणार काय आहे की आपण अनवॉन्टेड चर्चा किंवा निगेटिव्हिटी ह्यापासून आपण दूर राहणार. जेवढं आपण स्वतःला चांगल्या गोष्टींमध्ये सातत्याने गुंतवून घेऊ ना, तेवढं आपलं आयुष्य इम्प्रूव्ह होणार आहे एव्हरी डे 1%ने. आणि आपल्यामधला कॉन्फिडन्स वाढणार आहे. आणि यश तर ऑफकोर्स त्याचं तर फ्रूटच आहे, यश ते आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. सातवं म्हणजे शांती, पीस ऑफ माइंड, जो की आजकाल खूप महाग झालेला आहे असं वाटतं. कारण इतकं सगळं स्ट्रेस, इतकं म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये डिस्ट्रॅक्शन, त्यामुळे ना शांतता थोडीशी कमी झालेली आहे. मनाची शांती ही सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे आपल्याला बाहेरून जरी यश मिळालं तरी आपलं मन शांत नसेल तर त्या यशाचा सुद्धा आपल्याला आनंद घेता येणार नाही. घरामध्ये सर्व काही आहे, सर्व सुखसोयी आहे, पण तिथे आपलं मनच जर शांत नसेल तर आपण त्या सुखसोयींचा, सगळ्या गोष्टींचा अनुभवच घेऊ शकणार नाही. म्हणून अनेक स्त्रियांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या मनाची काळजी घेणं विसरायचं नाही आहे. स्वतःसाठी थोडा वेळ काढणं, आवडत्या गोष्टी करणं, ध्यान, योग ह्यामुळे ना मन शांत राहतं
आणि हे मी पण अनुभवलेलं आहे. डेली काही ना काहीतरी एक्सरसाइज, योगा असेल किंवा मेडिटेशन, ध्यान ह्यामुळे आपल्या आयुष्यावर खरंच चांगला परिणाम होतो. आपला राग कंट्रोलमध्ये आणि जे आपण सतत म्हणतो की माझी चिडचिड होतीये किंवा कधीतरी चिडचिड होणं स्वाभाविक आहे, कारण आपले हॉर्मोन्स चेंज होत असतात, आपल्याला विकनेस येतो कधी कधी. तर अशा सर्व गोष्टींमुळे ठीक आहे, परंतु आपण जर स्वतःला थोडंसं शांत राहायला शिकवलं तर आपलं मन शांत राहणार आहे. तर नकारात्मक लोक आणि विचारांपासून दूर राहायचं तेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि ओळखायचं की कोणत्या गोष्टी आपल्याला ट्रिगर करतात किंवा कोणत्या गोष्टी, कोणत्या माणसांपासून आपल्याला ना चिडचिड होते, अशांपासून थोडंसं दूर राहणं, डिस्टन्स ठेवणं हे करायचं आहे. मन शांत ठेवल्याने निर्णय अधिक स्पष्ट होतात, जीवन आनंदी बनतं. त्यामुळे तुमच्या पीस ऑफ माइंडला तुम्ही प्रायोरिटी द्या. आणि सर्वात महत्त्वाचा शेवटचा पॉईंट तो म्हणजे प्रार्थना. प्रार्थना म्हणजे स्वतःला एक उच्च शक्तीशी जोडणं असतं. तुमचा देवावर विश्वास असेल किंवा नसेल, परंतु ह्या जग चालवणारी एक शक्ती आहे. तिला मग तुम्ही देव म्हणा, युनिवर्स म्हणा किंवा जे काही तुमचं नाव असेल ते तुम्ही म्हणा, परंतु त्या शक्तीशी जोडणं जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. ती आपल्याला मानसिक बळ देते आणि सकारात्मक ऊर्जा देते. जेव्हा आपण अडचणीत असतो ना, तेव्हा प्रार्थना आपल्याला धीर देते आणि आशा निर्माण करते की सगळं होईल, व्यवस्थित होईल, आपण ह्यामधून पण बाहेर पडू. आणि ती आपल्याला विश्वास देते की सर्व काही योग्य होईल. आणि ह्यामुळे आपल्याला ना आत्मिक शांती पण मिळणार आहे. त्यामुळे काही मिनिटे शांत बसून देवाशी संवाद साधायचा आहे, कारण तोच असतो जे सर्व गोष्टी घडवत असतो. आणि आपण त्याला सांगितलं की तू सगळं सांभाळून घे, तू सगळं व्यवस्थित करून घे. आता मी माझा विश्वास परमपूज्य कलावती आई यांवर आहे, ठीक आहे. तर जे काही समजा अडचण पण आली किंवा बाहेर जाताना पण ना मी म्हणते की आई सांभाळून घ्या सर्व, आई सर्व नीट करा. म्हणजे काय, तुमचा कोणत्या तरी एका शक्तीवर तुमचा विश्वास पाहिजे, कोणत्या तरी एका देवावर किंवा कोणत्याही याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे. म्हणजे त्यांच्यासमोर जेव्हा आपण बसतो तेव्हा आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा जाणवते आणि आपलं मन स्थिर होतं, नकारात्मक विचार कमी होतात. आणि कितीही अडचणी आल्या तरी प्रार्थना आपल्याला मजबूत बनवते, कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वर्डची एक फ्रिक्वेन्सी आहे. त्यामुळे जेव्हा आपण ते नाम म्हणजे जप असेल किंवा देवाचं नाव असेल, जेव्हा ते घेतो तेव्हा त्याची जी सकारात्मक ऊर्जा असते, त्या शब्दांची जी ऊर्जा असते ती आपल्यामध्ये सुद्धा येते. त्यामुळे दररोज प्रार्थना करा आणि सकारात्मक ऊर्जा मिळवा. आणि आपली लहान मुलं असतील तर घरात ती सुद्धा आपल्याला बघता की संध्याकाळ झालेली आहे, शुभम करोती म्हणण्याची वेळ झाली, मग ते सुद्धा शिकतात ह्या गोष्टी आणि त्यांच्यापर्यंत पण या गोष्टी पोहोचणं खूप गरजेचं. लहानपणी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आई आम्हाला बालोपासनेला घेऊन जायची, कलावती आईंच्या. दर रविवारी बालोपासना असायची, आम्ही तिथे जायचो आणि ती जी सवय लागलेली आहे ती आजपर्यंत आमच्यामध्ये आहे. आता इथे मी आहे, इथे बालोपासना नाही आहे, परंतु कलावती आईंचं चरित्र असेल, जप असेल, बालोपासना असेल, ह्या सर्व गोष्टी वाचल्यामुळे आपल्याला ना एक मानसिक म्हणजे मनातून ताकद मिळते. मग तुमचा ज्याही देवावर विश्वास असेल, ज्याही गुरूंवर तुमचा विश्वास असेल, त्यांचं तुम्ही जर मनापासून केलं तर खरोखर त्याचा चांगला फायदा होतो. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. हे काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले ते तुम्हाला आवडले असतील तर नक्की तुम्ही फॉलो करून बघा आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक, आनंदाचे आणि पॉझिटिव्हिटीचे चेंजेस नक्की अनुभवा. तर पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि तुम्ही हे व्हिडिओ कुठून बघत आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये आज नक्की सांगा. बघूयात तर की माझे व्हिडिओ कुठून बघता आहात तुम्ही सर्व, कोणत्या सिटीतून बघत आहात. तर चला पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. इथंपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.